न्यूज, जनजागृती साध्यम, हक्काचे लोकमाध्यम। गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम। आजच भेट द्या गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव। अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा। रंगकर्मी, नाट्यकर्मी, लोककलावंतांना विनंती, आपण समोर असता सर्व आजवंत असेल, लोककलावंत असेल, बालकलावंत असेल, या सर्वांशी संवाद साधण्यासाठी शासनाचं या परिनिरीक्षण प्रयोग मंडळाच्या वतीनं ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या जिल्ह्यामध्ये अशा स्वरूपाची बैठक आयोजित केली जाते त्या ठिकाणी स्थानिक कलावंतांशी चर्चा करण्याचं नियोजन प्रत्येक जिल्ह्यामध्ये असतं। आज जळगाव जिल्ह्यामध्ये या विभागाची, या बोर्डाची रंगभूमी परिनिरीक्षण म्हणजे रंगमंचावर सादर होणाऱ्या सर्व लोककला, नाट्य असेल, तमाशा असेल, गोंधळ, भारूड, लोककला, ज्या काही रंगमंचावर सादर होणाऱ्या कला असतात त्या कलांचं एक बोर्ड आहे आणि ते म्हणजे रंगभूमी परिनिरीक्षण मंडळ। या मंडळाचे अध्यक्ष प्रसिद्ध नाट्य आणि सिने अभिनेते विजयजी गोखले सर आज या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण सर्वजण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं या ठिकाणी स्वागत करूया। जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये सन्मान चिन्ह घेऊन आपण अध्यक्ष महोदयांच्या ठिकाणी सन्मान करतो। काय करा
चला बसून घ्या सगळेजण, सगळे बाल कलाकार सगळे बसून घ्या. आज संध्याकाळचा हा जो काही कार्यक्रम आहे तो कलावंतांशी, नाट्य कलावंतांशी, लोककलावंतांशी, बालकलावंतांशी संवाद साधण्याचा औपचारिक असा हा कार्यक्रम आज आपण या ठिकाणी आयोजित केलाय. पाहुणे मंडळी आणि डिग्निटरी गेस्ट, सगळे बालकलाकार, ही परिनिरीक्षण मंडळाची दुसरी बैठक जळगावला होती. 8-10 वर्षापूर्वी एक बैठक झाली होती, तेव्हा खामकर सर पण आले होते. तेव्हाची एक सूचना आम्ही दिली होती, ती त्यांनी मान्य केली होती की मंडळामध्ये निवडीसाठी जाहीर सूचना करून निवेदन मागवून मग सॉर्टिंग करावं, ती त्यांनी मान्य केली आणि आता त्याप्रमाणे सुरू आहे. इथे मी सुरुवातीलाच अध्यक्षांना विनंती करून 2 सूचना परत मांडतोय, त्याचा त्यांनी गांभीर्याने विचार करावा. काल मुकुंद सरांशी माझं बोलणं झालं होतं की ती अडचण मला पण येत होती की जे लेखक जिवंत नाहीत आणि ज्या लेखकांचे नातेवाईक पण उपलब्ध नाही आहे, माहीत नाही, त्या लेखकांचं स्क्रिप्ट आपल्याकडे असतं, पण ते आम्हाला वाचायला मिळावं यासाठी 100 रुपये मिळून ते स्क्रिप्ट उपलब्ध व्हावं अशी विनंती मी मागे पण केली होती. पण आपला मंडळाचा नियम आहे की ऑथॉरिटी कोणीतरी, त्याचा नातेवाईक वगैरे, त्यांनी अर्ज, त्याची परवानगी असावी तरच मिळते. पण मुकुंद सर मला असं म्हणले की गेल्या मीटिंगमध्ये हा नियम दुरुस्त झाला आहे. तर पण वाघमारे सर पर्सनली असं म्हणले आत्ता की तो दुरुस्त झालेला नाही, तर तो दुरुस्त करावा ज्यांनी स्क्रिप्ट उपलब्ध होईल. आम्ही मंडळाकडे प्रयोगाची परवानगी नाही मागत आहे, स्क्रिप्ट मागतो. त्याच्यामध्ये काय खरोखर तांत्रिक अडचणी असतील तर कळवतील तुम्हाला, पण मला ॲपरंटली काय वाटत नाही, हे पॉसिबल वाटतंय. लोक कलावंतांच्या वतीने आपण जळगावात आलेला आहात, तर काय सांगा, पहिली प्रतिक्रिया काय? अतिशय आनंद झाला. बालरंगकर्मी, कलाकार त्यांचा उत्साह, आनंद बघून एक उल्हासित, प्रसन्न, जोशपूर्ण असं वातावरण अनुभवायला मिळालं. आमची सभाही चांगली झाली इकडे. त्यानंतर काही वृत्तपत्रांच्या गाठीभेटी आमच्या चांगल्या झाल्या. मुख्य म्हणजे मला आता ही जी रंगकर्मींबरोबरची जी चर्चा आहे ती मला थोडीशी भावणारी अशासाठी वाटली की खूप प्रश्न बऱ्याच वेळेला असे विचारले जातात ज्याचा परिनिरीक्षण मंडळाशी संबंध नसतो. आज मोजके आणि नेमके प्रश्न विचारले गेले की तात्पुरतं प्रमाणपत्र म्हणजे काय, त्याचे एक्झॅक्टली प्रोसिजर म्हणजे काय, त्याच्यात अमेंडमेंट केल्या गेल्या की नाही, काय बदल झाले आहेत, नंतर खरोखर वाचताना काय तुम्हाला डिफिकल्टी देतात, स्क्रिप्टचा दर्जा काय असतो. म्हणजे त्यांनी काय म्हणतात, परिनिरीक्षण मंडळाच्या सुखदुःखाचा देखील विचार केलेली अशी मंडळी प्रश्न विचारताना होती. त्यांना काय होतं, सो अतिशय रंगभूमीशी निगडित असे संपूर्ण प्रश्न विचारले गेल्यामुळेच हे थोडक्यात परंतु अर्थपूर्ण आणि माहितीपूर्ण अशी चर्चा पार पडली असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि तुमचे ढगे वगैरे, विनोद ढगे वगैरे यांनी अतिशय सुंदर आयोजन केलेलं होतं. काय सब माहोल अच्छा आहे तो सब अच्छा आहे असंही होतं ना, तशी मजा आली, खूप आनंद झाला. प्रगती होऊन दे. ऐकलेलं होतं की जळगावमध्ये रंगकर्मी पुष्कळ आहेत, त्यामुळे आग्रहाने त्यांनी क्वचित एका दुसऱ्या ठिकाणी आमची चर्चा झालेली नव्हती रंगकर्मीशी, पण इकडे मला आवर्जून सांगण्यात आलं की आमच्याकडे बरेच आहेत रंगकर्मी आणि ते दर्जेदार रंगकर्मी आहेत, त्यांचे प्रश्नही चांगले असतील याची शाश्वती, याची खात्री देण्यात आली होती. आणि काय म्हणतात ते मला प्रत्यक्ष अनुभवायला मिळालं. सो हरिओम अँड बेस्ट ऑफ लक टू जळगावकर्स. जळगावमध्ये असूनही तुम्ही खूप तुमची प्रगती व्हावी आणि नामवंत, कीर्तिवंत, गुणवंत व्हावं एवढी सदिच्छा.